नमस्कार मंडळी, मी अक्षया क्राफ्ट राखी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. आज आपण खूप छान अशा घरगुती आयडिया घेऊन आलेलो आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. तर इथं मी तुरटी घेतलेली आहे. तुरटीचा एकदम छान असा उपयोग इथं मी तुम्हाला सांगणार आहे. मी इथं तुरटीचा तुकडा घेतलेला आहे आणि त्या तुरटीचे असे बारीक मी हाताने चुरल्यानंतर झालेले आहे. तर तुम्ही खलबत्त्यात किंवा दगडाने बारीक करू शकता आणि त्या तुरटीचे कण आहेत ते आपण ह्याच्यात टाकायचे आहेत, कुंड्याच्या मातीत टाकायचे आहेत, जेणेकरून ते जंतू वगैरे किंवा मुंग्या वगैरे असतील त्या मरून जातात आणि झाडाची वाढ खूप छान अशी होते. त्याच्यामुळं तुरटी मी त्याच्यात टाकलेली आहे. आता आपण दुसऱ्या उपायाकडे वळत आहोत. इथं मी बेसनपीठ घेतलेलं आहे. आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स डाग वगैरे किंवा डल स्किन वगैरे असते ते त्याच्यासाठी हा मी उपाय सांगत आहे. इथं मी 2-3 चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे आणि 2-3 चमचे दही घेतलेलं आहे आणि ते एकदम एकजीव करायचं आहे, आपल्याला मिक्स करायचं आहे आणि त्याचा वापर आपण चेहऱ्याला लावण्यासाठी करणार आहोत. एकदम आपली डल स्किन असते ती निघून जाते आणि चेहरा आपला पूर्णपणे उजळतो. मी ज्या पद्धतीने लावत आहे त्या पद्धतीने तुम्ही लावू शकता. ह्याच्यात तुम्ही हळद टाकू शकता किंवा अजून काही त्रुटी वगैरे पण टाकू शकता, जेणेकरून चेहऱ्यावरची खराब स्किन वगैरे निघून जाते आणि पिंपल्स वगैरे चेहऱ्यावरती येत नाहीत ह्याच्यामुळे. तर हा प्रयोग तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. तर इथं मी चेहऱ्याला लावून घेतलेला आहे. आपल्याला हे अर्धा तास ठेवायचं आहे. मी मसाज कसं केलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही मसाज करायचं आहे चेहऱ्यावरचं. दह्याने काय होतं, आपली स्किन आहे ती मऊ पडते आणि बेसनपिठाने आपल्या चेहऱ्यावरचे मळ वगैरे सगळा निघून जातो. आता इथे मी मानेवरती पण लावत आहे. काळी वगैरे मान झालेली असेल तर तिथं तुम्ही लावू शकता. आपली स्किन आहे ती उजळते बेसनपिठामुळे आणि दह्याने मऊ पडते. तर हा प्रयोग करून बघा आणि तुम्हाला कसा वाटत आहे ते कमेंट करून नक्की सांगा. 15-20 मिनटं हे ठेवून मग चेहरा चांगला स्वच्छ धुवायचा आहे. तर आता इथं तिसरा उपयोग मी सांगणार आहे. खराटा घ्यायचा आहे आपल्याला आणि वरच्या आपल्या जाळ्या वगैरे आपल्याला निघत नाहीत झाडूने किंवा लांब झाडू असल्याशिवाय आपल्याला ते जाळ्या वगैरे निघत नाहीत. तर तो झाडू नसेल तर आपण काय करू शकतो, इथं मॉप घेतलेला आहे. ते मॉपचं पूर्ण पुसायचं आहे. ते माझं तुटलेलं आहे. तर त्या दांडीचा आपण काय उपयोग करायचा मॉपच्या, तर अशा पद्धतीने आपण खराटा त्याला बांधू शकतो आणि खराट्याने ते झाडू शकता. आता इथं मी पूर्णपणे पॅक केलेलं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला मॉपला पूर्ण ती खराटा आहे तो पॅक करायचा आहे. तर मी इथं पॅक करून घेत आहे आणि नंतर तुम्हाला मी जाळी करून दाखवते. खराट्याने लगेच जाळ्या निघतात. तुम्हाला नवीन झाडू आणायची पण आवश्यकता नाही. स्पेशल त्या जाळ्या काढण्यासाठी तुम्ही मॉपच्या दांडीचा आणि खराट्याचा वापर करून अशा पद्धतीने तुम्ही झाडू तयार करू शकता. आणि झाडू तयार झाल्यानंतर बघा, तुम्ही बघू शकता मी जाळ्या पूर्ण काळ्या काळ्या झालेल्या होत्या, त्या मी जाळ्या ह्याने झाडलेल्या आहेत. इथं बघू शकता जाळ्या किती झालेल्या आहेत त्या, आणि त्या जाळ्या मी ह्यांनी झाडलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही जाळ्या काढण्यासाठी हे टूल तयार करू शकता. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. खराट्याने जाळ्या निघतात भरपूर लगेच. झाडूने जेवढ्या निघत नसतील एवढ्या खराट्याने जाळ्या निघतात. आणि खराट्याने कसं होतं, खरडून काढता येतात काय असेल तर वरती. तर इतर झाडूंनी तसं करता येत नाही. अशा पद्धतीने तुम्ही टूल तयार करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हे टूल कसं वाटलं ते. पुढची आयडिया आहे ती कार्डबोर्डची आहे. तर मी कार्डबोर्डचा बॉक्स घेतलेला आहे आणि त्याचा गोल तयार करून घेतलेला आहे. मी ज्या पद्धतीने तयार केलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि त्याच्यानंतर मी कार्डबोर्डच्याच पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत आणि त्या पाकळ्यांना कलर देऊन कडेने टिपके दिलेले आहेत. त्या पाकळ्या मी ज्या पद्धतीने चिटकवलेल्या आहेत त्या पद्धतीने चिटकवायच्या आहेत. आणि आपल्याला खूप छान असं कॅन्डल म्हणजे मेणबत्ती किंवा पणत्यांचं होल्डर तयार करायचं आहे. मी ज्या पद्धतीने केलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. खूप छान असं होल्डर तयार होतं. आणि श्रीखंडाच्या डब्याचं टोपण आहे ते मी इथं वापरलेलं आहे मध्यभागी. तर आपल्याला श्रीखंडाचा डब्याचं टोपण घ्यायचं आहे आणि त्याला कलर द्यायचा आहे. तर मी गोल्डन कलर दिलेला आहे. त्याच्यामुळं खूप छान असं उठून दिसत आहे आणि ते समजणारसुद्धा नाही ते श्रीखंडाच्या डब्याचं टोपण आहे त्याच्यामुळं. तर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण पुढची आयडिया बघणार आहोत कोलगेटची. आता कोलगेट आपल्याकडं सगळ्यांकडेच असते. तर त्या कोलगेटचा आपण उपयोग काय करणार आहोत, इथं मी ड्रेसिंग टेबलवरती डाग पडलेला आहे
तो डाग घालवण्यासाठी मी कॉलगेटचा वापर केलेला आहे. तो कॉलगेट त्याच्यावरती निळ्या शाईचं डाग पडलेलं होतं त्याच्यावरती लावलेले आहे आणि अलगद ते मी ब्रशने घासून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपलं निघालेलं आहे इथं स्वच्छ ड्रेसिंग टेबल. अलगद हे हाताने घासलं आणि ते पुसून काढलं तरी स्वच्छ निघालेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला का, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा व्हिडिओ नवीन आयडिया घेऊन तोपर्यंत 17 नवीन काहीतरी करत राहा. चला बाय.